देवाचे चरण अंतरे ते आलिया वचन राम नाम ध्वनी ऐका भिकानी ऐसी गोडी मत्सराचा ठाव शरीरी नसावा लाभे विण जीवा दुःख देतो आलिया वचन राम नाम ध्वनी ऐका भिकानी ऐसी गोडी तुका म्हणे राहे अंतरी शीतळ शांतीचे ते बळ क्षमा अंगी आलिया वचन राम नाम ध्वनी ऐका भिकानी ऐसी गोडी पांडुरंगा गुरु माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुल्या ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी सेवेलागी सेवक झालो सर्व श्रोतृवर्गांच्या चरणांमध्ये विनम्र भावाने वंदन करतो. कीर्तन सेवेकरिता थोडा आवाज वाढवा. कीर्तन सेवेकरिता आपल्या पुढे सादर केलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा आपल्या साधनमय वाटचालीत आपल्याच इंद्रियांना आपल्याच अंतर्गत सहाय्यकांना महत्वाची सूचना करणारा हा अभंग आहे. विठ्ठला गायलेल्या अभंगाची अर्थपूजा बांधत असताना ज्या निमित्ताने आपण या स्थानात एकवटलो आहोत त्याचा अल्पसा परिहार अगत्याचा आहे. आपल्या या श्री क्षेत्र शहापूर तालुक्याचं आध्यात्मिक केंद्र जर कोणतं असेल तर ते हे गंगा देवस्थान आहे. हे शहापूरच्या अध्यात्माची हे स्थान ही राजधानी आहे. त्याच्यामुळे हा उत्सव हा राजधानीतला उत्सव आहे. इथं गंगा माता प्रकट झाली आहे. म्हणजे एकच गंगा आली आहे असं नाही, ती गंगा त्रिवेणी संगमाला भेटण्यासाठी आलेली आहे. कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि
तेथीचे उत्तम चरणरज वंदिता. हरिभक्तीचा इथं छानसा असा विस्तार झाला आणि इथूनच शहापूरच्या शेवटच्या टोकापर्यंत ही भक्ती प्रवाही गंगा सर्वदूर जाऊन पोहोचली. त्याच्यामुळे हे स्थान म्हणजे शहर शहापूर असेल तर हा महापूर आहे. विठ्ठल त्या पुरात जर माणूस बुडला पडला तर बुडतो आणि या पुरात जर पडला तर तरतो. त्या पुरात जर पडला तर माणूस बुडतो पण या पुरात जर पडला तर तो तरतो. पुरात पडल्यावर तरतो पण पुरा पडला तरच तरतो. विठ्ठल त्याच्यामुळे संतांचा कायम आग्रह राहिले की पडावं तर पुरं पडावं नाही तर पुरं पडावं. विठ्ठल इथे पूर आहे पण कोणता पूर आहे? पुराला आनंदाचा. इथं आनंदाचा महापूर आहे आणि त्या महापुरामध्ये आपण स्नान करतो आहोत, दर्शन करतो आहोत, भक्ती रसाचं पान करतो आहोत. हे आपलं सर्वांचं भाग्य आहे. या गंगा देवस्थानातल्या या रुक्मिणी पांडुरंगाच्या प्रांगणात प्राकारात दरबारात संपन्न होणारा हा सालवात प्रमाणे चाललेला अखंड हरिनाम उत्सव मला वाटतं 53 वर्ष आपल्या उत्सवाचं संपन्न होतोय आणि अत्यंत श्रद्धा सद्भाव ओलावा या सगळ्या गोष्टी जपत आपण पुढे निघाला. कारण बऱ्याचदा काळ जेव्हा व्यतीत होतो तेव्हा तो अनेक चांगले परिणाम देत असला तरी एक वाईट परिणाम देतो. तो कोवळेपणा नष्ट करतो. काळ जसा पुढे जातो ना तसा कोवळेपणा नष्ट करतो. रोप सुद्धा पहा म्हणजे कळेल की मी बोलतो तो आरोप नाही. कोवळं रोप लगेच लक्षात येतं ना, कोवळं रोप लक्षात येतं. पण काही काळ गेला की तो कोवळेपणा जातो आणि तिथं निबरपणा येतो. निबर बरोबर शब्द आहे ना, निबर होऊन जात. लहान मुलाचा हात तुम्ही हातात घेऊन पहा, मुळात त्याच्या हाताला हात लावायला भीती वाटते. तरी आता हात लावलाय तर बघू काय होतंय. विठ्ठला पण हाताला हात लावायला भीती वाटते. मुलाच्या लहान मुलाचा हात आहे तो, मुलगा लहान आहे असं म्हणतात. खरं आहे त्याची त्वचा इतकी कोवळी इतकी कोवळी इतकी कोवळी, परंतु त्याला तुम्ही त्याच्या 80व्या वर्षी जर भेटलात तर सगळा खडबडाट होऊन जातो. त्याला निबरपणा येतो. त्या माणसाचा हात पुन्हा कोवळा बघायला मिळणं मुश्किल आहे. संतांवर विश्वास ठेवून हे मान्य करा, संतूरवर फार ठेवू नका. तो कोवळेपणा पुन्हा येत नाही. म्हणजे काळ जेवढा व्यतीत होतो ना तेव्हा तो बऱ्याच गोष्टी देत असतात तरी निबरपणा आणतो आणि तो सगळीकडे प्रभाव टाकतो. महाराज आपण पहिल्या दिवशी माळ घातली तो दिवस आठवा. काय दिवस असतो तो, दिसेल त्याच्या उघड्या पाया पडतात माणसं. ध्यानात येतं हा पहिला दिवस आहे शाळेचा. तो नको म्हणतो तरी नाही पडू देच. एक 4-5 वर्षे गेली का सिनियरिटी येते, मग तो वाट पाहतो आपल्या अजून कसं कोणी पडत नाही. हा निबरपणाच आहे. परंतु आपला उत्सव काळाने पुढे चाललाय. तो कोवळेपणा जपण्याचा आपला अत्यंत दृढ असा प्रयत्न आहे आणि म्हणून या प्रकारात या प्रांगणात आनंद आहे. विठ्ठला गायलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. या अभंगातून तुकाराम महाराजांनी स्वतःलाच स्वतःच्या इंद्रियांनाच काही सूचना केल्या, काही विनवण्या केल्या. या सगळ्याची गरज का भासली आहे याचं कारण असं आहे, प्रत्येक व्यवहाराला एक प्रक्रिया असते, त्याला प्रोसेस म्हणतात, प्रोसिजर असते. तसं तसं जावं लागतं. आणि या सगळ्यामध्ये एक सूत्र असतं, त्या सूत्राभोवती सगळा प्रवास असतो. जसं सगळा अभंग त्या ध्रुपदाच्या भोवती फिरतो
तसे ते सगळे व्यवहार त्या सूत्राच्या भोवती फिरत असतात आणि त्या सगळ्या प्रक्रियेचं सूत्र असतं ध्येय, उद्दिष्ट. मी जे काही करायला घेतलंय ते काय आहे आणि मग बाकीचे सगळे कारभार त्याला अनुकूल काय त्याला प्रतिकूल काय हा सगळा विचार त्या ध्येयाच्या भोवती फिरवायचा असतो. विठ्ठला बाकी जाऊ दे, साधा विचार आहे. चहा आवडतो ना? आता आवडत असेल. एवढे अमृत तुल्य त्या माणसाने चहाला चांगले दिवस आले म्हणून त्याची चहा करतो मी. चांगले दिवस आले पण लोक एवढे हुशार त्याचं मार्केट डाऊन करण्यासाठी बिलगले जातात. एक आम्ही पाहिजे एवढा अमृत तुल्य म्हटलं वन काय फर्स्ट कॉपी विठ्ठल. साधा चहा जरी बनवायचा असेल तरी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांभाळाव्या लागतातच ना. म्हणजे समजा जर चहा बनवायचा असेल 5 माणसांकरता चहा बनवायचा आहे त्याच्यामध्ये किती ml बेगवण टाकलं पाहिजे? रोगर चालेल बरं ते टाकलं तर चहा तयार नाही का होणार? बेगवण टाकून चहा तयार नाही होणार. बेगवण टाकून चहा तयार होईल पण तयार झालेला चहा प्यायला कोण तयार होईल? बरं मग पिणार नाहीत का माणसं? पिणार नाहीत म्हणजे प्यायला गेली तर भिणार नाहीत. पिणार नाही पण विष घालून तयार झालेला चहा प्यायला कुणी तयार होईल हो. पण पिणारा उरेल तो नक्की मरेल. पण त्या चहाला जे नकोय जे घातक आहे ते आम्ही त्यात घालून ठेवलं. बरं किती चमचे मीठ टाकायला पाहिजे? बरं मीठ टाकून चहा झाला तर काय बिघडणार आहे? पण गरजच नाही त्याची. कशाला त्याचा विचार करता? मग त्यामध्ये काही काही बाबी अशा आहेत का त्याच्याशिवाय चहा होतो परंतु तो छान होत नाही. त्याला अट्रॅक्टिव्ह थिंग्स म्हणतात. त्याने आकर्षकता येते. आकर्षक आणि अत्यावश्यक याच्यात फरक आहे. मेकअप करणं हे आकर्षक आहे पण आंघोळ करणं अत्यावश्यक आहे. विठ्ठल तसं चहा जर बनवायचा असेल तर त्याच्यात बऱ्याच गोष्टी असेल. त्यांच्याशिवाय चहा बनतो पण तो टेस्टी लागत नाही. त्याच्यात मग आलं घाला. आलं घालता आलं पाहिजे. वेलची टाका. दूध घाला त्यामध्ये. या सगळ्या पदार्थांनी तो चहा आणखी स्वादिष्ट होत जाईल. त्याचा मग तुम्ही इष्ट असं स्वाद घेऊ शकता. पण चहा बनवायचा म्हणजे तुम्ही काही असो नाही तर नसो पण साखर चहा पावडर पाहिजे, पाणी पाहिजे आणि विस्तव पाहिजेच. उदक अग्नी धान्य तुकोबारांचं किचन डिपार्टमेंट आहे. किचन महाराज म्हणतात उदक पाहिजे, पाणी पाहिजे, धान्य पाहिजे, अग्नी पाहिजे. या 3 गोष्टी असतील तर चहा नीट होतो. मला असं वाटतं परमार्थाचा चहा व्हायला पण या 3 गोष्टी पाहिजेत. म्हणजे ध्यानात घ्या. वैराग्य आहे अग्नी. वैराग्य आहे अग्नी. ज्ञान आहे धान्य आणि भक्ती आहे पाणी. विठ्ठला या सगळ्याचा विचार करत आम्ही तो चहा कसा बनवतो तसं आपल्या परमार्थातल्या वाटचालीत या बाबी आम्ही ध्यानात घेतल्या पाहिजे. काय परमार्थात यायला नको, काय परमार्थातून जायला पाहिजे, काय आलंच पाहिजे, काही आलं तर चांगलं होईल असा सगळा विस्तार एका चहाचा असतो. तेवढाच या अभंगाचा. काय नसलं पाहिजे हे सांगण्यासाठी 2 चरण आहेत. काय असलं पाहिजे हे सांगण्यासाठी 2 चरण आहेत. काही नसलं पाहिजे असं सांगितलं, काही नसलंच पाहिजे असंही सांगितलं.
काही असलं पाहिजे असं सांगितलं, काही असलंच पाहिजे असंच सांगितलंय, तसलं काही सांगितलेलं नाही. बाकी विठाला काय नसलं पाहिजे? चित्तायसी नको देऊ आठवण, हे नसलं पाहिजे. मत्सराचा ठाव शरीर नसावा, हे नसलंच पाहिजे. तुका म्हणे राहे अंतरी शीतळ, हे असलं पाहिजे. हे मध्येच नसलं पाहिजे. विठ्ठला असू दे, काय हरकत नाही. इथून पुढं 45 मिनिटं राहिली असं वॉर्निंग बेल समजू आपण. आता ते पुन्हा असलं नसलं चालायला लागेल. आता तसलं कोणी करू नका परत. चित्तायसी नको देऊ आठवण, याला म्हणायचं नसलं पाहिजे. मत्सराचा ठाव शरीरी नसावा, याला म्हणायचं नसलंच पाहिजे. तुका म्हणे राही अंतरी शीतळ, याला म्हणायचं असलं पाहिजे. आणि आदिया वचन राम नाम ध्वनी, याला म्हणायचं असलंच पाहिजे. विठ्ठला हे सगळं कसलं आहे हे सांगतो ना मी तुम्हाला, कसलं आहे. भक्तीच्या मार्गाने आपण लागलोय ना, मग या सगळ्या गोष्टी आपल्याला जपाव्याच लागतील. हा संतांनी घालून दिलेला दंडक आहे. जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी, उपनाम समीप आसना नाम असणे. देवाच्या जवळ असण्याचा अट्टहास, याला म्हणतात उपासना. आपण मंदिरात येतो ते कशासाठी येतो? उपासनेसाठी येतो. पण आपल्याला पाहिल्यावर लोकांना वाटतं हा काहीतरी उपासण्यासाठी आलाय. त्याच्यामुळे मंदिरात येताना आमच्या हे ध्यानात असलं पाहिजे, आम्ही उपासनेसाठी आलोय, कोणाचं काही उपासनेसाठी नाही. याचा अर्थ आम्ही जर देवाची उपासना करत असू, देवाच्या सानिध्यासाठी अट्टास असेल, तर आमचं पहिलं ध्येयच हे असलं पाहिजे की आम्ही त्याच्या सानिध्यात सतत पाहिजे, त्याचा सहवास सतत पाहिजे. बरं, त्याचा सहवास पाहिजे तो कोणत्या अर्थाने पाहिजे? शरीराच्या, वाणीच्या, प्रवृत्तीच्या, सर्व प्रकारचा अट्टास असावा, तो गरजेचा आहे. पण हे सगळे अट्टास वृत्तीच्या सानिध्यासाठी हे लक्षात ठेवा. मंदिरात का आलं पाहिजे? वृत्तीला इथली ओढ लागावी म्हणून. संतांनी शरीराच्या बाबतीत अट्टास अजिबात केला नाही. उलट ते म्हणतात, असाल ते करा जेथे, तुम्ही जिथं असाल तिथं करा, शरीराचा अट्टास नाही. पण तुम्हाला वृत्तीचा अट्टास मात्र आहे. तुमची वृत्ती इथंच पाहिजे. तेव्हा मला कुठेही ठेव, पण वृत्ती इथंच ठेव. तेथे माझी हरी वृत्ती मला कुठेही ठेव, पण माझी वृत्ती मात्र तुझ्या चरणाजवळच ठेव. सगळा अट्टास, सगळी खटपट एवढ्यासाठीच आहे. आपण उत्सवात शरीराने दमतो ना, हरकत नाही, शरीराने सेवा करतो, करा. पण ती सेवा तरच योग्य आणि यथार्थ ठरेल जर आपली त्या वेळेला वृत्ती भगवंताच्या चरणाजवळ असेल तर, नाही तर नाही. हा, फार तर असं होईल की शरीराच्या सेवेचा कोर्स पुरा झाल्यावर मग त्याला वृत्तीच्या सानिध्याची हळूहळू सवय लागेल. पण ते ध्येय त्याच्या आत असलं तर, असलं ध्येय पाहिजे, असलं तरच होईल, नाही तर नाही. पण आम्ही घारी करून शिकलं पाहिजे. घार असते ना, घार मस्त हिंडत असते, अख्खं आकाश विहारात घेते, आपल्या पंखाखाली घेते. संत म्हणतात, आकाशभर हिंडणारी ती घार जशा तिच्या चिंतनाचा विषय बदलू देत नाही, घार हिंडती आकाशी, चित्त तिचे पिलापाशी. आकाशी हिंडणाऱ्या घारीचं चित्त जसं पिलापाशी असतं, तसं भक्ती करण्यासाठी जो प्रवृत्त झालाय त्याच कोणत्याही विहारात तो असू दे, विहार कुठेही असो, पण त्या वेळेला, त्या क्षणाला त्याची वृत्ती तिथंच असली पाहिजे. आणि याच्यासाठीच तर सगळी खटपट आहे. श्रीगोंद्याला भाऊरायांचे सद्गुरू राहायचे नारायण महाराज, त्यांच्या पुण्यतिथीचा उत्सव असतो आषाढ मध्ये चतुर्दशी.
गटारीचे एक दिवस अगोदर जवळच सांगितल्याशिवाय कळलं नाही. आता मी मटारीच्या जवळ सांगितलं असतं तर कळलं असतं का? त्या उत्सवाला सगळे संत जमायचे, सगळे संत असायचे, थोर अधिकारी. एक दिवस सगळे जमले. इतका हास्य कल्लोळ, इतका हास्य मजा. बऱ्याच लोकांना असं वाटतं संत हसत नाही किंवा हसणारे संत हसत नाही. विठ्ठला मी तो म्हणेन संताशिवाय या जगात कुणीच हसत नाही. विठ्ठला काय आपण हसतो ते सेल्फी त्याचा काय दमच नाही त्या हसण्यावर. ज्याच्या हसण्यातच दम नाही त्याच्या हसण्यात काय दम असणार आहे. सहजता असली पाहिजे. काही मग सहज पण ठरवून राहतात. आता हे ठरवून सहज कसं राहता येतं हा प्रश्न आहे. सगळे अगदी हसत होते, छान आनंदाने. बऱ्याच लोकांना असं वाटतं रागावला नाही तर संतच नाही, ओरडला नाही तर संतच नाही. काय ट्रीटमेंट आहे? बरोबर आहे ना देवे? काय तुझं म्हणणं आहे? ये दोस्ती हम नहीं त्याच्या चेहऱ्यावरचं मी हास्य पाहतो ना, हा की करोडपती ओवाळून टाकावे त्याच्या हास्यामध्ये. किती निराग असता. एवढा हसू आपल्याला कधीच एखादा वेळेस आपल्या समोर चिखलात पडल्यावर पण आपण असे हसू शकत नाही, कारण आपल्या हसण्याच्या जागा सुद्धा हसण्याच्याच आहेत. विठाला मला म्हणायचं काय तर ते सगळे हसत होते. इतका हास्य कल्लोळ माजला. सगळे हसत असताना पूज्य शांतिमानी पटकन विचारलं, आता इथं नामस्मरण कोणाचं चालू आहे? सगळ्यांच्या विकेट गेल्या. तेव्हा मा म्हणाल्या, इथं आता माझं नामस्मरण चालू आहे. विठाला तुम्ही सुखात आहात का दुःखात आहेत हे जगाला दिसतं, पण तुम्ही नामात आहेत की नाही हे त्याला दिसतं. आणि त्याला जे दिसतं तेच महत्वाचं मला इथं दिसतं. विठाला तुम्ही सुखात आहात का दुःखात आहेत यावरून तुम्ही चूक का बरोबर हे ठरत नाही, पण तुम्ही नामात आहेत की नाही यावरून ठरतो तुम्ही चूक आहात का बरोबर आहात. त्याचा शेवटचा अट्टास तोच असावा. किंबहुना भक्तीची व्याख्या हीच आहे ना, तद विस्मरणे परम व्याकुल तेती. त्याचा विसर पडावा आणि त्या विसराने मी परम व्याकुळ होतो. परम म्हणजे किती हो? जीवना वेगळी मासोळी असंच प्रमाण दिलं मी. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. पाण्यातून बाहेर काढलेला मासा जसा तळमळतो तसं त्याच्याशिवाय आमचं तळमळणं झालं पाहिजे. हे तळमळणं तळमळ असेल तरच होईल, तळाला मळ असेल तर नाही होणार. त्याच्यासाठी जीव तुटला पाहिजे, आसूसला पाहिजे. हा भक्तीचा नियम आहे. त्याच्याशिवाय दुसरा विचारच नाही. त्याच्याशिवाय दुसरा विचार नाही. कीर्तनाला आल्यावर सुद्धा मन सांगतो लय पब्लिक होती. हा रोग आहे आपल्या डोक्यात घुसते. लय पब्लिक म्हणजे कशासाठी पब्लिक पाहिजे? मला त्या कीर्तनात माझा भगवंत भेटला की नाही हा शोध साधकाने घ्यावा. विठाला पब्लिक हा काही परमार्थाचा निकष होऊ शकत नाही. लोक येतील चांगली गोष्ट आहे, आनंद भरपूर येतील, काही अडचण नाही, पण तो लोक हा निकष आहे का? माणसं मैतावर गेल्यावर सुद्धा तेच करत असतात. लय पब्लिक होती ना, तो मेला तू माणसं मोज त्याच्या मैतावर. हा एक आजार आहे हो. हा एक आजार आहे. फार मोठी मोठी माणसं झाली त्यांच्या मागे काही फार माणसं होती असं काही नाही, म्हणून मग ते जमलं नाही त्यांना असंच काय म्हणता येईल. नाथ महाराज तर एकाकीच लढत होते, मग ते अयोग्य ठरवणार का? सर्व काळ त्याचा विचार. हा भक्तीचा दंड काय? हा नियम आहे. हा नियम आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी फार सुंदर उदाहरण दिलं.
ढगातून पाऊस पडतो ना, पूर्वी पावसाळ्यात पडायचा विठ्ठला. सध्या ढग पण ढगात असल्यासारखे पडतात. परवा वर्ध्याला गारपीट झाली, इतकं नुकसान झालं की पेपरच्या पहिल्या पानावर बातमी छापून आली. मी म्हटलं हा की भात शेती वाहून गेली तर कुठलाच कोणी सापडला नाही. दुर्दैव आहे, कोकण फार भाग्यवान आहे. किंवा इथले शेतकरी स्थितप्रज्ञ आहेत. माऊली म्हणते त्या ढगातून पावसाचा थेंब निघतो, तो थेंब जसा पृथ्वीशिवाय कुठंच जात नाही, तशी ज्याची प्रत्येक क्रिया, ज्याचं प्रत्येक भजन मी सोडून दुसऱ्या कुठंच जात नाही. हरितेची भक्ती ऐसी, पर्जन्याची सुटिका जैसी, धरा वाचोनी अनालिसी गतीची नेणे विठ्ठला. त्याच्या आयुष्याचं ध्येय तेवढं, भगवंताचे चरण, भगवंताची सेवा, भगवंताचं चिंतन, भगवंताचं ध्यान. सोपं बोलू, त्याचं ध्येय तेच आहे. यापेक्षा पुढचा आकर्षक सांगतो, त्याचं सुख तेच आहे. ध्येय तेच आहे, त्यापेक्षा त्याचं सुखच ते, त्याच्यापेक्षा वेगळं त्याला सुखच नाही. तुका म्हणे काही न मागो आणि तुझे पायी सुख सर्व, काय सांगो तुझ्या चरणीच्या सुखा, अनुभव ठाऊका नाही. बस तुझ्या चरणाच्या सेवेत राहावं, मला आणखी काही नको. त्यात तो रमतो, त्यामुळे त्याचं ध्येय तेवढंच आहे. नाथांनी वानरांचं वर्णन केलंय. कैसे श्रीराम सेवेचे सुख, चरणी चालता नाटवे दुःख, विसरली माया माहेर पक्ष, ऐसा हरीख सेवेचा. काय वर्णन आहे या ओवीत. नाथ महाराज म्हणतात या श्रीरामाच्या सेवेचं काय सुख आहे, काय अनुभवलंय त्या वानरांनी. चरणी चालता नाटवे दुःख, त्या सेवेमध्ये असताना मी दुःखाच्या वाटेनं जरी चाललो तरी आठवत नाही. चरणी चालता नाटवे दुःख, एवढंच नाही, विसरली माया, प्रपंच विसरलो. माहेर पक्ष, आमचे नात्यातले गोत्यातले कोण होते सगळं विसरलो. हे विसरणं कशामुळे घडलं, ऐसा हरिख सेवेचा विठ्ठला. आणि रमलेली माणसं विसरतात. आता तुम्ही विसरलेत की नाही की तुम्ही चप्पल बाहेर काढली आहे, बरं चांगली चप्पल आणली ती बाहेर काढली. रक्ष रक्ष परमेश्वर. आणि एखाद दिवस असं वाटतं इतकं भारी कीर्तन ऐकलंय, आता गेली तरी चालेल विठ्ठला. ते म्हणाल हे ज्यांनी स्वतःची चप्पल गाडीत काढून जो उतरलाय त्यांनी सांगणं सोपं आहे. ती सेवा इतका आनंद देते की बा सगळं संपुष्टात आलं तरी चालेल, सगळं आटोपलं तरी चालेल, इतकं त्या ध्येय प्राप्तीत सुख असतं, इतका आनंद असतो, इतका आनंद असतो. वारकरी पंढरपुरात जेव्हा पायी चालत चालत पोहोचतो ना महाराज, त्या पंढरपूरचे कळस दिसले का त्या उड्याच मारतो. तो का म्हणे धावा पुढे पंढरी विसावा. काय त्याचा आनंद असतो, तिथे त्याला काय मिळतं ते ज्याला मिळतं ना त्यालाच माहिती. लगी उसे लगी बीजा क्या जाने बेटा. त्या सेवेचा आनंद निराळा असतो. आणि ही उपासना पद्धती, हा भक्ती मार्ग त्याच्या चरण सेवेसाठी सगळ्यात तडजोडी करत आलाय. ध्यानात ठेवा, सगळ्या तडजोडी करत. फक्त त्याची सेवा मिळावी, त्याची सेवा घडावी. आपण आपली घरदार टाकून संसार टाकून इथे येऊन बसतो पोचतो का, थोडी त्याची सेवा घडावी, यासाठी तर सगळा अट्टहास आहे. मग भक्तीचा मार्ग जर त्याच्या सेवेचा मार्ग आहे तर ही सेवा जपण्याची परंपरा आपल्याला फक्त भक्त मालिकेने दिलेली आहे. रामायणामध्ये प्रसिद्ध चरित्र आहे. प्रभूना गंगा पार करायची होती, गंगा. मग आता काय करणार, तिथे एक नावाडी होता, त्याला उत्तर भारतात केवट म्हणतात. केवट त्याची संघटनाच राहते छान. आता तो केवट बसलेला तिथे नव्हते. प्रभू आले तिथं. आल्यानंतर त्यांनी आवाज दिला, अरे केवट. आवाज दिल्यानंतर तो बसूनच राहिला.
त्याचं कारण असं होतं, त्या दिवशी गंगेवर एकच होडी होती तिथे. आणि जेव्हा एकच कोणी असतं ना तेव्हा फार मजा असते. तुम्हाला होडी नाही कळली तरी रिक्षा स्टँड कळेल विठाला. मी इकडं नाही जाणार, तिकडं नाही जाणार, एवढे सीट नाही चालणार. मी एकटा असतं की असंच राहत ते. तो बसूनच होता. प्रभूने परत आला, रे केवट. त्यांनी तिथून विचारलं, काय बसलेला सांग. आणि प्रभू उभे, काय काय नाही, पलीकडे जायचंय. पलीकडे जायचंय, हा तिथून म्हणतो जमणार नाही. आता झालं, प्रभूला नाही म्हणतो, जमणार नाही म्हणे. प्रभूने जवळ येऊन विचारलं, का बाबा, का जमणार नाही? का जमणार नाही म्हणजे तुमच्या चरणाचं महत्व मला माहित झालंय. भगवान म्हणाले, यांनी कधी न्यूज ऐकल्या? म्हणाले, का जमणार नाही? का जमणार नाही म्हणजे मला माहित झालंय. काय माहित झालंय? तुमच्या पायाच्या धुळीचा स्पर्श झाला साधा तर दगडातून बाई निघाली. माझी तो होडी लाकडाची. प्रभू म्हणाले, म्हणजे अरे जे दगडावर एवढं इफेक्ट करतं ते लाकडावर केवढं करीन? जमणार नाही. त्याच्यामुळे नको, तुझं भाडच नको, मला न्यायचंच नाही. प्रभू म्हणाले, अरे असं करू नको, पलीकडे जायचंय. 10:30 वाजले, अजून अलीकडेच आहे, अजून पलीकडे जायचंय, तू नको म्हणू नको. तो म्हणाला, नाही जमणारच नाही, नेणारच नाही तुम्हाला पलीकडे. का? मग ते तुमच्या पायाचं मला अहिल्याचं माहिती झालं होतं, त्यामुळे तुमच्या पायाचा स्पर्श झाला. आणि जर या लाकडाची जर बाई निघाली तर मी काय करू? काय ऑलरेडी माझा विवाह झालाय, त्या लाकडातून निघाली तर मी करायचं काय? माझ्या उपजीविकेचा प्रश्न आहे. प्रभू म्हणाले, हे बघ, तू म्हणतो ना की तुमच्या पायाची माती लागली की दगडातून बाई निघाली होती. अरे असं नेहमी होत नाही, असं कधी कधी होत. असं कधी कधीच होत. आपण एवढा चालत आलो, किती दगडांना माझे पाय लागले असते, निघालं का कशातून काही? प्रभू म्हणाले, इतक्या दगडांना पाय लागले पण कशातून काही निघालंच नाही. प्रभू ऐका 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 म्हणे, काय ऐकायचं? मी तुला सांगितलं ना, असं नेहमी होत नाही, असं कधीतरीच होत. केवट काय म्हणाला माहितीये? प्रभू, जे कधी कधी होतं ना ते कधीही होतं. जे कधी कधी होतं ते कधीही होतं, सांगून नाही येत. आणि तुम्ही लावलाच पाय माझ्या होडीला, आणि जर निघालीच पाहिजे तर मी काय करायचं? ते रिस्क कोण घेणार? प्रभू म्हणाले, असं काही करू नको. हे बघ, आम्ही 3 जण पलीकडे जायचे, माझी जोडी कशाला पाहिजे? तेव्हा दुसरी होडीच नाही. ते मी तुम्हाला सांगतो, ही गंगा माता कुठं कुठं उथळ आहे ते मला माहिती आहे सगळं. मी कायमच इथं हिंडत राहतो, कायम गंगेवरच फिरत राहतो. त्याच्यामुळे कुठे खड्डे आहेत, कुठं उथळ आहे ते कळत. जवळ राहिल्यावर कळतं उथळपणा काय, खड्डे कुठे आहेत, काय. त्यामुळे मी कायम इथेच असतो, त्यामुळे मला सगळं माहिती. त्यामुळे कीर्तनकाराचा अभ्यास किती आहे हे श्रोत्यांना विचारू नये, त्यांच्यावरून नेहमी टाळकरी असतात, त्यांना विचारावं. त्यांना माहितीये किती खड्डे आहेत, किती उथळ आहे. ते लोक म्हणतात काय ज्ञान आहे, ते म्हणतात एकच आपण आहे, महाराष्ट्र दर्शन आहे. गंगेचं पात्र कुठं उतळ आहे मला माहितीये, मी तुम्हाला दाखवतो नसता. ते म्हणाला, अरे पण ती सीता आहे, लक्ष्मण आहे, 3 प्रवासी. ते रिक्षावाल्याने तेव्हापासूनच उचललं असावं. 3 प्रवासी. तो केवट काय म्हणाला, प्रभू तुमच्यासाठी रस्ता सांगतो, ते 2 सीट मी होडीतूनच नेणार आहे. का? प्रॉब्लेम त्यांच्यात नाही, प्रॉब्लेम तुमच्यात आहे, तुम्हाला होडीत नाही. भगवान म्हणाले, अरे तू आमच्या अग्रीमेंटवर प्रॉब्लेम आणशील, कारण आम्ही सोबत चालायचं ठरवलेलं आहे. त्याच्यामुळे सोबत चालायचं ठरवल्यानंतर चहा घेताना दिंडीतून सोबतच बाहेर गेलं पाहिजे. भाकरी आल्या तर सगळ्यांना दिल्या पाहिजे. सोबतीचा हा नियम आहे, सोबतीला आलं पाहिजे पिठाला. त्याच्यामुळं मी जर चालत गेलो तर ते होडीत बसणार नाही.
ते म्हणे तो तुमचा प्रॉब्लेम आहे, मला नाही सांगायचं. अरे असं काय करतो तू? नाही नाही मला जमणारच नाही. प्रभू म्हणाले मग आता काहीतरी युक्ती करायला पाहिजे. मग आयडियाची कल्पना. म्हणाले प्रॉब्लेम पायात नाही, प्रॉब्लेम कशात आहे? पायाच्या धुळीत आहे. तो म्हणाला प्रभू एक युक्ती माझ्याकडे आहे, ती पायाची धूळ जर काढून घेतली ना तर मग काहीच चिंता नाही. प्रभू म्हणाले मग मी पुसून काय? पुसून तर राहतेच उलट. म्हणाले मग ते पाय जर असे स्वच्छ धुतले मग ती धूळ सगळी निघून जाईल. प्रभू संकोचले. नाही नाही म्हणे असं कसं काय जमणार? मग ते तुमचा प्रॉब्लेम आहे, मला काही घेणंच नाहीये. हो ना करता प्रभू शेवटी तयार झाले. तो म्हणाला इथंच थांबून राहा, मी घरून सगळं सामान घेऊन येतो, तुझे पाय धुवायचेत, मला पाती पूजा करायची. तो घरी गेला, बायको पोरं सगळ्यांना सांगितलं चला आपल्या आयुष्याचा भाग्योदय आलाय, तो क्षण आलाय, आता राहू नका, चला सगळे. सगळ्यांना घेऊन आला, आजूबाजूचे शेजार पाजारचे सगळेच आणले. बरं काय? प्रभूने ती गर्दी पाहिली, अरे काय केलंय? जायचंय ना. आणि एकच रिक्षा असल्यावर त्याचं ऐकावंच लागतं. मी सांगेन तसं ध्यानात ठेवा, ज्ञानामध्ये ईश्वर स्वतंत्र असतो, जीव परतंत्र असतो, भक्तीत भगवंत परतंत्र असतो, भक्त स्वतंत्र असतो. हा सांगेल तसंच. मग आता काय करायचं? म्हणाले ठीक आहे, आता एवढ्या टाळ्या वाजवल्या तर मग करून देतो पाठ्यपुरुषा. भगवंताला ते पूर्वी भाकरी बनवायच्या, पूर्वी काय असायचं ते परात असायची, त्याचं जुनं नाव काठवट आहे. पूर्वी तिथं भाकरी बनायची आणि त्याचा छान तो उपक्रम असायचा. ती लाकडी काठवट आणली, आणल्यानंतर प्रभूला सांगितलं याच्यात उभे राहा. प्रभू म्हणाली ह्याच्यात मीच नाही तर मग ठरलेलं तुमचा प्रॉब्लेम. प्रभूला उभं केलं त्याच्यात, बायकोला शिकलं हात लावा, सगळं पुण्य आपल्याला मिळालं पाहिजे. आणि जे पाय धुवायला सुरुवात केली महाराज, भगवंताच्या चरणाचं प्रक्षालन करतोय, त्यावेळेला त्या तिघांनाही हेवा वाटत होता. कोणाचा? त्या केवटाचा. लक्ष्मणाला वाटलं होतं जाऊ का काय पाय धुवायला, जानकीला वाटत होतं मी जाऊ का काय, पण त्याने असं कंपाऊंड घातलं होतं कोण येऊच देईना. कधी कधी देवाचा भक्तच ना इलाज करतात विठाला. मग आता काय करायचं? त्यांच्या तुम्ही तिथंच थांबायचं का? हे माझ्याकडचं डिपार्टमेंट आहे. पाय धुवायला सुरुवात केली, चरण प्रक्षालन करतोय. तर त्याचं काम म्हणजे जोरात घासायला मी लागला होता. लक्ष्मणाला काळजी, प्रभू सुकुमार आहे आणि हा जोरात घासतो. प्रभू पण म्हणाले अरे मी पडेन. तो काय म्हणाला, मस्करी करता का? गरीबाची मस्करी करता? अहो तुमचं नाव घेतलेला कधी च्यूत होत नाही, तुम्ही अच्युत आहात आणि तुम्ही पडण्याची भाषा करता. तुमच्या आधाराने पडलेले सावरले आणि तुम्ही काय पडण्याची भाषा करता? त्याने पण ते भीती वाटते मला. अहो तुमचं नाव घेतल्यावर माणूस निर्भय होतो. तो भगवान म्हणले आपलं तत्वज्ञान गुंडाळून ठेवलेलं बरं, हा पुढचं बोलतोय सगळं. आता काय करावं? बरं मी तुम्हाला एक सांगू का? आता तूच सांग बाबा, दुसरं करतो काय? म्हणे एक उपाय काय, तुम्हाला पडायची भीती वाटते ना, एक काम करा, मी जसे तुमचे पाय धरलेत ना तसं तुम्ही माझं डोकं धरून ठेवा. भगवान म्हणाले याचे सगळे ग्रंथ सुटलेले आहेत. तुम्हाला पडायची भीती वाटते, माझं डोकं धरा, म्हणजे तुम्हाला पडायची काही धास्ती राहणार नाही. भक्ताचं जीवन असंच असलं पाहिजे. देवाचे पाय भक्ताच्या ताब्यात असावे आणि भक्ताचं डोकं देवाच्या हातात असावं. विठ्ठला माझे पाय तुझी डोळी ऐसे करी गा भाक देई. बुद्धी तू दे देवा, तदा आम्ही बुद्धी योगंतम ये नमा मुपयांती. बरं झालं. भगवान विचार करतात, जानकी दिली तेव्हा सासऱ्याला मी फक्त पायाचा अंगठा धुवायला दिला होता, याने दिलंय काय माहित नाही, पण दोन्ही पाय धुतो. बरं दोघांना बाजूला ठेवून धुतो. पण ते झाल्यानंतर म्हणाले थांबा जरा, ते स्वच्छ पुसून घेऊ द्या. पाय स्वच्छ पुसले, ते जे होतं ना त्याचं तीर्थ सगळीकडे शिंपडलं, आख्या पितरांचा उद्धार करून घेतला. ते तीर्थ प्राशन केलं आणि लाकडी काठवट इतका पाय धुतले. आता मरेपर्यंत प्रसाद मिळणार त्यातून, त्यात जे ठेवलं की तो प्रसाद विस्तारित होणार. बरं ते झाल्यावर म्हणे प्रभू थांबा. काय थांबा? तशी होडीत बसू नका,
तो खाली झोपला आणि माझ्या पाठीवर पाय द्या आणि मग घोडीत बस. भगवान म्हणाले हे सिलेबस मध्ये नव्हतं. ते म्हणाले पुस्तकच माझं आहे, तुम्ही बोलायचंच नाही. मग पाठीवर पाय का द्या? तो केवळ सांगतो, प्रभू तुमचे चरण धुण्याचं भाग्य मला मिळालं, पण त्या भाग्याचा जर अहंकार झाला ना ते सगळं नासून जाईल. अहंकार सेवेला नासवतो. हे मी करू शकलो, हे माझ्यामुळे झालं, ही भावना उरता कामा नये. ही भावना उरता कामा नये. आणि तुमचा पाय लागला की अभिमान जातो. ज्यांना ज्यांना अभिमानाची बाधा झाली ना ते सगळे चरणाजवळ येण्याचा टास करतात. मग सर्वस्वी करुणी सेवा, अभिमान साठवणी पांडवा, जे पाय धुवा याची दैवा पात्र झाली. कालिया अभिमान होता, पण जेव्हा पाय लागले ना तेव्हा अभिमान निघून गेला. प्रभूने त्याच्या पाठीवर पाय दिला आणि नौकेत बसले. नौका बंद व्हायला सुरुवात झाली. महाराज सुरुवात झाल्यानंतर आता ती सिटिंग अरेंजमेंट पण ह्यो सांगेल तसंच, कोणी कुठं बसायचं ते फार अवघड राहतं. नवऱ्याच्या गाडीत कोणी कुठं बसायचे करवली ठरवते, म्हणजे आता कडा आहे ना ती त्याच्यासाठी, ती ठरवेल तसं, तिथं कोणाचंच काही चालत नाही. मग इथं इथे तिने त्यांनी कसं बसवायचं. आणि यांनी सीट कशी घेतली होती, बरोबर प्रभू समोर आणि हा केवळ चाललंय नाव वल्लव. बरं गेला त्या बाजूला, तिथं गेला आणि तिथून परत मागं फिरला. आता उतरवायचं ना, तिथून इकडून परत तिकडं 3-4 फेरे झाले. प्रभूने त्याला विचारलं, केव्हा हे काय चाललंय, किती फेरे आणखी. प्रभू आम्ही 84 लक्ष योनी फिरलो, आम्ही काही बोललो का? 2-3 आम्ही तुम्हाला फिरवले तर इतके बोलतो, तुम्ही किती फिरवलं आम्हाला. फेरायलाच पडले. हे तुमचं काम होतं महाराज. त्याचं कारण असं आहे, जगन्नाथ अण्णा पवार सांगायचे, ज्याची कडवी पाठ तो कीर्तनकार, ज्याच्या मालिका पाठ तो वारकरी, ज्याचा गाथा पाठ तो साधक, आणि यातलं ज्याला काहीच येत नाही तो दिंडीचा मालक. सोडून म्हटलं होईल, त्याला होऊ द्या, काय हरकत नाही. प्रभू आम्ही 2-3 फेरे तुम्हाला फिरवले तर तुम्ही लगेच कंटाळले, आणि मग तुम्ही आम्हाला इतके जन्म फिरवले त्याची मोजदातच नाही. आता तुम्हाला कळलं असेल फिरण्यातलं दुःख काय. आता माझा उद्धार करणं तुमची जबाबदारी आहे ना. तर आता देवाशी असं बोलल्यानंतर लक्ष्मण राग आला. काय असं बोलतो, तुला माहिती का? नाही काय, तू कोणाशी बोलतो? प्रभू त्याला माहितीये तुमचे प्रभू असतील, माझं भाडं आहे ते विठाला. ऐकायला लागेल तर रिक्षावाला लावील तेच गाणं ऐकावं लागतं आपल्याला. पण रिक्षावाले चांगली असतात ना, नाही तर ज्यांनी आणले असते ना ते भाडे टाकूनच जायचे. आपली शहापूरची रिक्षावाले चांगली आहेत विठाला. प्रभू म्हणाले लक्ष्मण जाऊ दे, आता आपण त्याच्या ओढीत बसलोय, सगळं गोडीतच घ्यायला लागेल, आता करायचं काय. अरे तुला माहिती का तू कोणाशी बोलतोय? भगवान महादेव त्यांची स्तुती करीत असतील, मी महादेवापेक्षा मोठा. भगवान म्हणाले गाडी जमलं, मी बघताय. ही मोठी ताज असते, पटकन कधी लाभत नाही. माझ्या आयुष्यात दुसऱ्यांदा मिळालंय मला, मी वागताय विठ्ठला. तुम्ही नका डोकं घालून देत, आमचं आम्ही घेऊ बघून काय ते. प्रभू म्हणाले अरे पण नाही, महादेवापेक्षा आपण मोठे. प्रभूने गंमत केली, खरे केवळ तू महादेवापेक्षा कसं काय मोठा? म्हणाले प्रभू ऐका. म्हणे काय? साधं गणित आहे माझं. ज्याच्या डोक्यावर गंगा तो मोठा का ती गंगा ज्याच्या पायाखाली तो मोठा? कसं तर काय त्याच.
मोठा कोण? गंगा ज्याच्या डोक्यावर तो का ती गंगा ज्याच्या पायाखाली तो? प्रभू म्हणाले अर्थात डोक्यावर गंगा असणाऱ्यापेक्षा गंगा ज्याच्या पायाखाली आहे ना तो मोठा. मग मी म्हणाले होते बरोबर मी शंकरापेक्षा मोठा आहे का? गंगा शंकराच्या डोक्यावर आहे, ती गंगा माझ्या पायाखाली आहे, मी मोठाच आहे बेटा. भगवान म्हणाले लक्ष्मण आपलं वेदांत गुंडाळूनच ठेवा, काहीच बोलू नका, त्याला काय करायचं ते करू. असे सगळे यरजाऱ्या घालता घालता प्रभूने म्हणाले अरे किती प्रभू वनवास किती वर्ष आहेत? म्हणे 14. तारखा घेतलेल्या आहेत का अशा काही? या तारखेला इथं, या तारखेला 10 ते 12 पनवेल, 6 ते 9 आमने, 9 ते 11 शाम, असं काय आहे? म्हणाले काहीच नाही. मग महिनाभर राहणं होईल. बरं बिल घेणार नाही आधी ठरवून सांगितलं तुम्हाला अडचण काय? जेव्हा प्रभूने विनवणी केली तेव्हा केवटाने प्रभूला उतरवलं. भगवान इतके हसले होते ना त्याच्यासोबत. हे केवट का करतो मला ते सांगू द्या. अयोध्या सोडल्यापासून भगवान रडतच होते. आज पहिला दिवस असा उजाडला ज्या दिवशी प्रभू हसले, तो केवटाचा सहवास आहे. ध्यानात ठेवा, आपल्या जीवनात रडणं आलं, आपल्या रडण्यासाठी देवाच्या सहवासात येणारे भक्त खूप आहेत. आपल्या जीवनातल्या रडण्यासाठी देवाच्या सहवासात येणारे भक्त खूप आहेत. पण भक्त असा असावा त्याच्या सहवासात देवाला हसावं वाटलं पाहिजे. विठ्ठल आपण देवळात आलो का विठोबा डोळे बंद करून घेत असेल, आला आता काहीतरी आधी घेऊ. असंच नाही झालं तसंच नाही झालं, कंटाळ येतो, मीठ त्याच्याचमुळे राहतो. काय नको फार बोलणंच नको काही. आमच्या असण्याने त्याला हसू आलं पाहिजे. जेव्हा पलीकडे उतरवलं त्यावेळेला प्रभूला वाटलं काहीतरी द्यावं. ती लगबग जानकी मातेने बघितली, पोटातली अंगठी काढली, प्रभूच्या हातात दिली. शब्दाने कळतात व्यवहार तो सामान्य संबंध आहे, डोळ्याने व्यवहार कळतात तो विशेष संबंध आहे, आणि मनातला भाव कळतो तो अतिविशेष संबंध आहे. जेव्हा संबंध अतिविशेष स्तराला चालतो तेव्हा बघावं लागत नाही, सांगावं लागत नाही, मनातल्या भावना पोहोचतात. ती अंगठी दिली, प्रभूने त्याच्या हातात दिली. केवट हे घे. केवट म्हणाला प्रभू यासाठी नाही, तुम्हाला मला द्यावं असं वाटत असेल ना तो राम चरण रती मोरे, काहीच नको मला, तुमच्या चरणाचं प्रेम, चरणाची सेवा आणि चरणाचं सानिध्य द्या. माझ्या जीवनात माझं ध्येय तेच आहे, माझं सुख तेच आहे. जर भक्ती करणाऱ्याच्या जीवनाचं ध्येय आणि सुख भगवंताची सेवा असेल, भगवंताच्या चरणाची सेवा असेल, तर साधकाची जबाबदारी आहे सगळ्या तडजोडी स्वीकाराव्या, पण त्या सेवेची तडजोड स्वीकारू नये. मग ती जिथून होईल त्या सगळ्या जागा तुकोबारांनी झाडल्या आणि शेवटची जागा त्यांना त्यांच्याजवळ सापडली. न जाणो कधी आपल्या वृत्तीलाच वाटलं की बस अन्य विषयात रमली आणि सेवा अंतरली, तर समाधान, ध्येय आणि सुख देणाऱ्या त्या चरणाचा, त्या सहवासाचा आनंद अनुभवलेले तुकोबाराय स्वतःच्या चित्ताला सांगतात बाबा माझी तुला विनंती आहे की जी चरण सेवा माझं ध्येय आणि सुख आहे त्याच्यापासून दूर जावं लागेल अशी कोणती स्मृती, अशी कोणती आठवणच येऊ देऊ नको. पहिल्या चरण चित्ताय
महाराज चित्ताला समजावतात, चित्ता ऐसी नको देऊ आठवण, देणे देवाचे चरण अंतरे ते, देवाच्या चरणापासून मी दूर जाईल अशी आठवण तू मला करून देऊ नको. याचा अर्थ आपल्याला आठवण करून देण्याचं काम कोणाकडे आहे? चित्ताकडे. स्मृती हा चित्ताचा विषय आहे. किंबहुना आपल्याला जे जे आठवतं त्याला कारण चित्तच आहे. बरं, आठवतं काय? माग जे केलेलं आहे तेच आठवतं. मागचं पुढे आठवून देणं हे चित्ताचं काम आहे. फॉरवर्ड हे सगळं त्याचं काम करतो. मागचं पुढे ढकलत राहतो, मागचं पुढे ढकलत राहतो. स्मृती हा चित्ताकडचा विषय. आपल्याला विषय सेवावेसे वाटतात, त्या विषयांची आठवण राहते, हे सुद्धा चित्ताचंच काम आहे. कारण या सगळ्या आठवणी, या सगळ्या मेमरीज सेव्ह त्याच्या हार्ड डिस्क तिकडे आहे, तिथं सगळा हा डाटा सेव्ह आहे. त्यामुळे हा दाता तोच आहे. तिथून सगळं आपल्याला तो पुरवत राहतो, सगळं प्रोव्हाइड करतो. अनादि संसार माळेच्या ठाई, नित्य विषय भोगिले पायी, ठसावले चित्ताच्या ठाई, वारंवार देई सेवी. जे आपण करतो त्याला चित्तावर काहीतरी ठसलेलं राहत, कायम ठसलेलं राहत, आणि माणूस त्या स्मृती पुढे जगत राहत. ती स्मृती जात नाही. एक मुलगी लग्नाच्या वयाची झाली. आता लग्न करायला घेतलं, पण काही दोष असतात. मग काय दोष? तिच्या वाणीत दोष होता. म्हणजे ती गावरान बोलायची, अगदी गावरान. त्यानं वाटलं चांगल्या घरात पडली पाहिजे, म्हणून चांगलं बोललं पाहिजे, चांगली पडली पाहिजे, चांगल्या घरात पडली पाहिजे ना. मग त्या वाणीच्या दोषाचं काय करायचं? त्यांनी संस्कृतचा चांगला मास्तर ठेवला. त्याने सांगितलं, बाळ तुझे ग्राम्य शब्द वजा कर. तिला ग्राम्य म्हणजे पहिले ग्रामच वाटलं. ते म्हणाले ग्राम्य शब्द म्हणजे काय? ती काही झालं ना की शेवटी हा म्हणायची. हा, तो म्हणाला ह्या हा गावंढळ शब्द आहे, हा म्हणायचं नाही. म्हणजे मग याच्याऐवजी होय म्हणायचं. काय म्हणायचं? होय. काय म्हणायचं? होय. काय म्हणायचं? होय. म्हणशील ना? म्हणे हा, म्हणे ना. आता तुम्ही आता करोडच घेतले, म्हणजे आत काय ते बाहेर काढणं चित्ताचं काम आहे. ते बरोबर जागच होतं. महाराज पुण्यामध्ये एक नवसाला पावणारा गणपती होता. लोक त्याला शेंदूर लावायचे. एक दिवस त्या शेंदुराची खाप बाहेर पडली, तो आतमध्ये मारुती निघाला. त्या आत जे मूळ आहे ना ते बाहेर येतच राहत. चित्ताला काय सूचना केली? तुझ्याकडे अनंत स्मृती असतील, पण त्या स्मृतीत माझी तुला विनंती आहे की असं काही बाहेर काढू नको जे मला देवापासून दूर ने. आणि साधकाच्या प्रत्येक कृतीत, भूमिकेत, वृत्तीत, विचारात हा विचार प्राधान्याने असला पाहिजे. माझ्या आयुष्यात सुख येतं का दुःख येतं यापेक्षा मला देवाचा आठव होतो का विसर होतो, दॅट्स इम्पॉर्टंट. नलगे मुक्ती धनसंपदा, पण तुझा विसर न व्हावा. विठ्ठला
ज्या गोष्टी तुझ्यापासून दूर नेतील आग लागो त्याला. जळोत ती येथे उपजविती महाराज म्हणतात आग लागो त्या सगळ्याला जे तुझ्या पायापासून मला दूर नेतात. जळोत ती येथे उपजविती अंतरा सायासाची जोडी माझी. काय तुमचे पाय तुमच्या चरणाच्या सेवेत राहणं, तुमच्या चरणाजवळ राहणं एवढं माझ्याकडून सुटता कामा नाही. बाकी येतील त्या सगळ्याला महाराजांनी आडवं केलं. काही ठेवलं आगी लागो तया सुखा जेणे हरी नाही मुखा. जळो ते समूळ धनसंपत्ती उत्तम कुळ सगळं जावं, फक्त तो उरावा, तो उरावा, फक्त त्याच्या चरणाच्या सानिध्यात राहता यावं. अशी काय होतं बऱ्याचदा काही आठवणी अशा असतात की देवापासून दूर नेतात. श्रीमद भागवतात रासपंचाध्यायी आहे आणि त्या रासपंचाध्यायीमध्ये गोपीगीत नावाचा एक अध्याय आहे. काय आहे ते? देवापासून दुरावलेल्या गोपींनी देव पुन्हा मिळावा म्हणून केलेली अडवणी आहे. ज्या भगवंताने याची रासलीलेची तयारी केली ना, सा भगवान पिता रात्री शरदोत्फुल्ल मल्लिका विक्षरंतु मनश्चक्रे योग माया उपाश्रिता. अगदी सगळं उपवन नटलं सजलं, ब्रह्मदेवाच्या 6 महिने एवढी रात्र केली आणि सगळ्या गोपींसोबत भगवान लीला करू लागले. जेव्हा नृत्य करू लागले तेव्हा एक छोटीशी गडबड झाली. कोणती? त्या गोपींच्या चित्ताला एक वेगळीच आठवण आली. चित्ताहीसी नको देऊ आठवण. कोणती आठवण आली? एवढ्या गवळणी होत्या गोकुळात, एवढ्या गवळणी होत्या, पण रास लिहिलेला आपणच. स्वस्मिन् एव उत्कृष्टता बुद्धी स अभिमाना. हा आपल्यालाच निवडलं, बाकी कोणालाच नाही, बाकी कोणालाच नाही, आपल्यालाच निवड, आपली निवड झाली. हा विचार त्यांच्या मनात आला. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे पाहिले मागे एवढ्या वेगे अंतरला. भगवान गेले निघून. भगवान निघून गेल्यानंतर भगवान निघून गेलेला कळतो. सांगू आपल्याला, झोपडीत राहून जर समाधान असेल तर समजायचं आपल्या रासलेले देव अजून आहे, आणि बंगल्यात झोप येत नसेल तर समजायचं देव आपल्या रासलीलेतून निघून गेला. चटणी भाकरी खातानाही समाधान वाटतं, समजायचं आपल्या रासलीलेत अजून कृष्ण आहे. आणि मिठाई पक्वानाने ताटं भरली पण समाधान नाही, समजायचं आपल्या रासलीलेतून एक सीट झाली, भगवंत निघून गेला. त्या गोपीला ते कळलं, त्या कळवळल्या. देवाची करुणा भागली. भगवंता आमचं चुकलं, ध्यानात ठेवा. विशेषता प्राप्त होत राहते. जीवन आपलं देवाच्या कृपेतलं आहे ना, विशेषता प्राप्त होत राहते. साधकाने सांभाळायचं कुठं माहितीये? आपल्या आयुष्यातल्या विशेषतेला आपली योग्यता मानण्यापेक्षा देवाची दया मानावी काम होतं. विठ्ठला देव विशेष, प्रत्येकाला विशेषता देतो. कोणाला गायन देतो, कोणाला वादन देतो, कोणाला बोलता येतं, कोणाला काय येतं, त्या विशेषताच आहे.
अहो काही माणसाला कीर्तनात इतकं छान झोपता येतं, हे मालूमपणे झोपतात, अंदाजच येऊ देत नाही बाजूच्या. आणि त्यांचे एक वैशिष्ट्य आहे, त्यांना तुम्ही उठवून बघा, तो एकदम नाही डोळे उघडत, तो हळूहळू डोळे उघडत, आणि ज्याने हात लावला त्याच्यावर धाव. मी तो झोपलो होतो. अनुभव आहे का कोणाचा इथं? हे बघा, मी डायरेक्ट महाराज झालेला महाराज नाही, मी सगळ्या टप्प्यातून झालेला महाराज आहे. मला म्हणायचं काय आहे, या तात्पर्य भावाने प्रत्येकाला विशेषता दिली, पण आपल्यात जी विशेषता आहे तो आपला पुरुषार्थ मानला तर मग देव निघून जातो. मग तिथं हे म्हणावं, भगवंतानी माझ्यावर दया केली, मी या योग्यतेचा नाही तरी आमच्यावर त्यांनी दया केली, हा त्याचा प्रसाद आहे. हे जेव्हा वाटतं तेव्हा त्या विशेषतेला विनयाची झालर लागते, आणि विशेषतेला विनयाची झालर लागल्यावरच ती विशेषता शोभते. म्हणून शाळेत लिहिलेलं राहते, विद्या. आपण शाळाच करतो ते वाक्य, आपल्याला माहीत सगळं आहे, हाच प्रॉब्लेम आहे. पावला आपलं का, मला काय म्हणायचं आहे, प्रत्येक वेळेला सांभाळावं लागतं. महाराजांचा प्रसिद्ध अभंग आहे, क्षणक्षणा सांभाळितो साक्षी होतो आपला. प्रत्येक क्षणाला इथं कधी कुठं खाईत पडेल ना काही माहीत पडणार नाही. त्यामुळे देवाला सारखं सांगावं लागतं, देवा तुझं लक्ष ठेव, बाबा तुझं लक्ष ठेव. त्या गवळणी विव्हळल्या आणि कृष्णाला सांगतात, देवा आमच्याकडून चूक झाली, तू आला पाहिजेस, तू आला पाहिजेस. त्यात म्हणतात आम्हाला बरं वाटेल म्हणून तू आला पाहिजे असं नाही, तुला आमच्याशिवाय फार वेळ करमणार नाही म्हणून तू आला पाहिजेस. आणि त्याला त्याचं मागितलं ते काय मागितलं, चरण सेवाच मागितली. हे भगवंता तुझे ते चरण आमच्या हृदयस्थळावर ठेव आणि वियोगाचा आलेला संताप नष्ट कर. प्रणत कामदम पद्मजार्चितम तृणचरानुगम श्रीनिकेतनम फणीफणार्पितम. तुझे असे चरण आहे ज्या चरणाच्या सानिध्यात आम्हाला राहावंसं वाटतं. प्रणत कामदम म्हणजे ज्या चरणाला प्रणाम केल्यावर सगळ्या कामना पूर्ण होतात, ते तुझे चरण आम्हाला पाहिजे. पद्मजार्चितम, पद्म म्हणजे कमळ, ज्या म्हणजे पद्माच्या पोटी जन्माला आलेली, कमळाच्या पोटी जन्माला आलेली कोण, पद्मजा म्हणजे लक्ष्मी. तिने ज्या चरणाचं अर्चन केलंय ते. तृणचरानुगम गायींच्या मागे चालतात ते चरण. आणि श्रीनिकेतनम लक्ष्मीच्या चरणात राहते ते चरण, त्याच्या जवळ आम्हाला राहायचं आहे. ही गोपीने करुणा भागली. आपणही आपल्या चित्ताला समजावलं पाहिजे की अशी आठवण नको करून देऊ की तुझ्यापासून आम्ही दूर जाऊ. अशा आठवणी कोणत्या आहेत महाराज? विकारांचा संकल्प ही स्मृती साधकाला दूर नेते. जसं सूर्योदयाच्या आधी अरुणोदय होतो, त्याच्यात उजेड दिसतो पण वस्तू दिसत नाही. तसं देवाची कृपा होताना सूर्योदयाच्या आधी अरुणोदय असतो. प्रत्यक्ष कृपेआधी कीर्तीचं प्रसिद्धीचं वलय येऊन जातं. त्या वलयात गुंतण्याची दुर्बुद्धी मला देऊ नको, मला देऊ नको. कधी कधी त्या जागेवर भजन सुटतं. फार लोक ओळखतात, आता फार लोक मानतात आपल्याला. ती लोकमान्यता भजनाचा घोळ घालते आणि देव पण अंदाज घेतो किती टिकतो बघूया. गोंदवलेकर महाराजांचे कोड वाक्य आहे, ते म्हणतात देवाला ज्याची साधी परीक्षा घ्यायची आहे ना त्याला देव थोडा पैसा देतो, आणि ज्याची मोठी परीक्षा घ्यायची त्याला फार पैसा देतो. विठ्ठला त्याला इतका पैसा देतो मग बघतो याच्यातून तो बाहेर येतो का. ते 100 एकर जमीन देतो मग बघतो अवनी टाकून पंढरपूरला येतो का नाही ते बघता. देवाचे कठीण काम बघा ना. आता एवढा मोठा 30+ सारखा महत्वाचा सण आणि कुठं बोलावले पंढरपूरला, कसं काय जमणार. महाराज देव मोठा खेळी आहे, तो असं करत राहतो. महाराज सांगतात, स्वतःच्या चित्ताला सांगतात, अशी आठवण देऊ नको की भगवंताच्या चरणापासून दूर जाऊ.
कारण देवाच्या चरणाजवळच सुख आहे, त्याच्या चरणाजवळच समाधान आहे. आम्हाला मग त्याचे चरण सुटले की दुःख होईल. पण का हे तुम्ही चित्ताला सांगितलं, इतकंच नाही. तुकोबारा म्हणतात, मी प्रत्येक तत्वाला सांगतो, माझी अपेक्षा आहे वाणीकडून की ती जेव्हा काही बोलायला निघेल तेव्हा ती रामरामच बोलावं तिने, आणि कानाला जेव्हा ऐकावंसं वाटेल तेव्हा भगवंताच्या लीलाच ऐकण्यात गोडी वाटावी. दुसरं चरण अजून काय हवंय? आलिया वचन रामनाम ध्वनी. जी वाणी बाहेर पडेल, जेव्हा बोलावंसं वाटेल तेव्हा राम रामच बोललं गेलं पाहिजे. रामनामावर विशेष प्रेम आहे, तो रमवतो आपल्याला. त्या नामाचा छंद सतत पाहिजे. आलिया वचन राम नाम ध्वनी. राम राम, दुसरं काहीच नाही, फक्त राम राम. राम करी काम असायचं. रामनाम ध्वनी, रामनामाचा, आणि त्या नामाचा उच्चार सतत घडावा. घे घे माझे वाचे गोड नाम वाचे. विचार करा, आपण किती उचापत्या करतो. बरं, नाम सांगितलं ना तर ते गुरुजीला सांगतात 2 दिवसातून एकदा माळ जपली तर चालेल का? म्हणजे इतकी बोलाची भेटतात ना. काही काही गुरुपौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी फोन करतात, महाराज आज जमत नाही, चालेल ना? म्हटलं मला सगळं चालेल, विठाला. इथं उचापतीत किती वेळ जातो आपला. बरं, माणसं तिथे इंटरेस्टफुल असतात, रमलेली असतात. फक्त त्या अध्यायाची सुरुवात छान असते. तुला काही कळलं का? तिथून पुढे जी अध्यायाची गीता सुरू होते सोबतच नाही. मग गरज म्हणून गावची धुनी धुन्यात आपली वाणी पाठवण्यापेक्षा हरिनामाने ती पवित्र करावी. विठ्ठला मग हे सांगावं का लागतं? वाणी तयार नाही होत महाराज, नाम घ्यायला लवकर तयार नाही होत. कारण ते येणं किती मोलाचं सांगितलंय. अनंत जन्माची असेल पुण्य सामुग्री, हरीच नाम जिव्हावे येईल श्रीरामाचे.
त्याचं नाव घ्या, तो राम सजवतो असा त्याचा अर्थ आहे. राम नाम धनी. आपण एरवी कितीतरी काळ त्यात घालवतो, पण त्याचं नाम घ्यायचं म्हटल्यानंतर फार अडचण होते ना. कारण मी प्रमाण गायलं की अनंत जन्माची असेल पुण्य सामुग्री, तरीच नाम जिव्हावी येईल श्रीरामाचे. त्यामुळे वाणीला वळवावं लागतं, त्याला सांगावं लागतं, तिला घे राम म्हण की राम म्हण, हे म्हटलं पाहिजे. किती गोड आहे जीव, हे गोड 3 अक्षरांचा रस, हे तिला सतत समजावं लागतं. का तसं येणं किती कठीण आहे सांगतो तुम्हाला. तो का येणे प्लॉट नाही, नाम येणे फार कठीण. मला सांगा, नारदान इतका पुण्यात्मक कोण आहे? ते नारद राम म्हणायला शिकवायला बिलगले होते. कोणाला? त्या वाल्याला. शिकवणारे नारद आहे, पण तरी त्याला राम म्हणताच येईना. तो फार प्रयत्न करायचा, पण त्याची ती जीभ थोडी उचलायची, परत दबली जायची. नारदानी जाणलं याने केलेल्या दुष्कर्माचा परिणाम, याची जिव्हा राम नामासारखी वर उठत नाही. हे तंत्र आहे ना, सांगतो तुम्हाला. आपल्याकडे लाईट गेल्यानंतर ते कामगार येतात, त्यांची वायरमन. नाही आले तर फोन करू आम्ही तुम्हाला, म्हणजे हो आहेत. मग पण काही गावातले लोक त्यांची वाटच पाहत नाही. मग घरगुती व्यवस्था असते, आपुली आपण. कधी कधी प्रॉब्लेम होतो, ती वरची लाईन खालची लाईन अशी चिकटलेली राहते. गावठी उपाय त्यांचे भारी राहतात. त्यांचं काम काय, त्या 2 लाईन निराळ्या केल्या की होऊ शकतो, ते सॉल्व्ह होत ते. मग आता ती खालची लाईन वर उचलल्या गेलं, मग ती वरच्या लाईनला चिकटली आहे ना, किंवा चिटकली आहे. मग ती खालची खाली दाबलेली राहील, तेव्हा तो सप्लाय व्यवस्थित होईल. मग उपाय काय? 2 दगडी आणि एवढी अशी सुतळ, हातल सुतल वितल तलातल महातल रसातल सगळे. ते काय करतात, त्या 2 दगडी 2 बाजूला आणि मध्ये ती सुतळ, ती काय करायची, जी खालची लाईन वर उचलली जाते ना, तिच्यावर ते खाली टाकून द्यायची. खाली टाकून दिली का जी लाईन वर उचलते ती पुन्हा खाली दबली जाते, ती वर येत नाही. बरोबर आहे ना? म्हणजे त्या 2 दगडांनी ती जी लाईन वर चालली होती ती खाली दाबून धरली. बरोबर आहे? आमच्याकडून घडलेल्या दुष्कर्मांच्या दगडी आपल्या जिभेला इतकं लोडिंग करतात का ती राम म्हणायला वर उठतच नाही. हे लोडिंग आहे पापाचं. त्याच्यामुळे तिला परिणामाची लालसा दाखवावी आणि प्रवृत्त करावं की जेव्हा मी बोलायचा विचार करेन तेव्हा रामनामच बोललं गेलं पाहिजे. माझे मत झाली अनावर वाचा, छंदया नामाचा घेतला असेल. अजून काय, जेव्हा ऐकावं असं वाटेल तेव्हा हरिकथाच ऐकावीशी वाटली पाहिजे. पृथ्वीराजाने 1000 कान मागितले होते. कशासाठी? 1000 कानाची मागणी होती. ते म्हणाले भगवंताची कथा मला ऐकायची, 2 कान कमी पडतात. म्हणून किती कानाची मागणी केली? 1000 कान मला प्राप्त व्हावे आणि तेवढ्या कानाने मी भगवंताची कथा ऐकेन. ऐकावी कानी ऐसी थोडी, पण हे सगळं करताना मत्सराचा ठाव शरीर नसावा, लाभे विण जीवा दुःख देतो. एवढे विकार होते तरी शेवटचा मत्सरच का सांगितला? त्याच कारण आहे, बाकीचे विकार हे सामान्यांमध्ये असू शकतात, पण मत्सर हा असा विकार आहे की तो विशेषांमध्ये सुद्धा असू शकतो. हा शेवटचा विकार आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर. काय यांच्या व्याख्यात एका वाक्यात सांगतो. सुख देणारी वस्तू आपल्याकडे असावी त्याला काम म्हणतात. ती नाही मिळाल्यावर जे वाईट वाटतं तो क्रोध. सुख देणारी वस्तू आणखी मिळावी अशी वाटते तो लोभ. सुख देणारी वस्तू टिकावी असं वाटतो तो मोह. अशी वस्तू फक्त आपल्याकडेच आहे याला म्हणतात मद. आणि शेजाऱ्याकडे तीच वस्तू आल्यावर आपल्याला त्याच्याबद्दल वाटतो तो मत्सर. बाकीचे विकार हे काही नसल्याचा परिणाम असेल, पण मद मत्सर हे विकार काही असल्याचे परिणाम आहेत, म्हणून तो मत्सर नको.
दुसऱ्याबद्दल आदराची प्रेमाची भावना परमार्थासाठी. म्हणून तर संतांनी आग्रह धरलाय, तुम्हाला सगळे सोयरे वाटले पाहिजेत. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. त्यामुळे महाराज म्हणतात, कोणाचाही मत्सर, कोण्याही जीवाचा. ध्यानात ठेवा, मच्छरदाणीत जर एखादा मच्छर घुसला, घुसत नाही पण आपल्या चुकीमुळे घुसतो कधी कधी, त्या मच्छरदाणीत जर एक मच्छर घुसला तर किती हाल आहे. मी काय नाना पाटेकरला नाही विचारणार, पण तो एक मच्छर जर घुसला तर आपल्याला झोपू देतो का? नाही, एकच असतो पण झोपू देत नाही. मला असं वाटतं, एक मच्छर जर घुसला तर त्या मच्छरदाणीतल्या माणसाला तो नीट झोपू देत नाही. तसा जीवनात एक मत्सर जर घुसला तर तो भजन होऊ देत नाही. त्याला दूर ठेवावं लागेल, त्याला दूर ठेवावं लागेल. महाराज म्हणतात, मग या सगळ्या त्रासाला तुम्ही काय कराल, नेमकं काय कराल? महाराज म्हणतात, मत्सर असेल, द्वेष असेल, या भावना सहज जाग्या होतात. मला कळतं तेच बरोबर असं जेव्हा वाटू लागतं तेव्हा तू, महाराज म्हणतात, शांत राहा. तू स्वतःला स्थिर ठेव, शांत ठेव. कोणी म्हणाल, पण ते लोकांनी चुका केल्या. लोकांनी चुका केल्या त्यांना ओरडून तू चूक करू नको, तू त्यांना क्षमा कर. हा उपाय शेवटच्या चरणात. तुला म्हणे अंतर राहे अंतरी शीतळ. काही वेळेला रागवावं लागतं, चिडावं लागतं, ते वरवर कर, पण आत तू शीतळ राहा. शांतीचे ते बळ क्षमा. कसं काय शीतळ राहू? क्षमेच्या जोराने तुला धरता येईल, तुला राहता येईल. क्षमा कर म्हणजे अपराधाला क्षमा कर, तू तिकडे दुर्लक्ष कर, त्या बाबीला समजून घे. महाराज म्हणतात, असा जीवन प्रवास माझा व्हावा यासाठी तुकोबारायांनी अट्टहास केला. आणि तोच अट्टहास आपण आपल्या जीवनाविषयी जरी सांभाळला तरी मला वाटतं फार पुरेस आहे. ते विमानात गेले निदान आपण इमानात तरी जाऊ ना. एवढा अट्टहास आपण जर पाळला तर नक्की हे घडेल. आणि तो घडावा यासाठीच तर हे उत्सव संतांनी घडवून ठेवलेले आहेत. त्यात आपल्याला घडता आलं पाहिजे, हा घडा घडलाच पाहिजे, त्यासाठीचा हा अट्टहास
चाललेला उत्सव असाच आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये अधिक आध्यात्मिक आनंद निर्माण करणारा ठरो या सदिच्छेसह आपला निरोप घेतो आणि शब्दांना विश्रांती देतो. विठ्ठल